आदित्य आरशासमोर उभा होता. हो बाळा, अगदी हुशार दिसतोस तू, आजी हसून म्हणाली. त्याची शाळेची गाडी अजून आली नव्हती, पण तो एका गोष्टीची वाट बघत होता, ती म्हणजे आईच्या व्हिडिओ कॉलची. कॉल वाजतो. स्क्रीनवर आईचा हसता चेहरा दिसतो. माझ्या राजाच्या शाळेत आज काय आहे? आई, आज चित्रकला स्पर्धा आहे, मी डोंगर काढणार. आईचा चेहरा भरून येतो. दररोज या 5-10 मिनिटात तिच्या सगळ्या जगाचा केंद्रबिंदू फक्त आदित्यच असतो. आदित्यचे आई आणि बाबा दोघे दिल्लीला आहेत. मोठ्या शहरातल्या नोकऱ्या, त्यांचे जीवन घड्याळाच्या काटेशी बांधलेल्या होत्या. आई बाबा आदित्यला गावाकडे आजही ठेवून गेले, कारण दोघांना वाटत होतं की आदित्यला प्रेम हवंय, मोकळा आकाश हवंय. आजी आजोबांनी त्याच्यावर जीव ओतला, पण एक भावना कधीच ती भरून निघणारी, आईची मिठी, बाबांची खेळी. कारण आई बाबा ते आई बाबाच असतात. तो दररोज त्या मोबाईलच्या स्क्रीनवरून त्यांच्यावर प्रेम करत असायचा. एक दिवस आदित्य शाळेतून परतताना थोडा उदास असतो. आज मी गाण्यात पहिला आलो, पण आईला सांगू शकलो नाही, कारण त्या दिवशी आईने कॉल उशिरा केला होता. जेव्हा कॉल येतो तेव्हा आदित्य थोडा शांत, थोडा रागवलेला असतो. आई, तुला माहित आहे का, आज टीचरने मला ताडी दिली, पण तू नव्हतेस. माफ कर बाळा, मी खरंच खूप व्यस्त होती, पण तू खूप छान गायला असशील. मला परत एकदा गाऊन दाखवशील का? आदित्यचे बाबा जरा कमी बोलणारे, पण जेव्हा तो बोलतो तेव्हा आदित्यला खूप काही कळतं. एकदा आदित्यने विचारलं, बाबा, मी काय तितका त्रास देतो का, म्हणून तुम्ही मला जवळ ठेवत नाही? तो प्रश्न ऐकताच बाबांचं काळी जळतं. नाही रे, तुझ्यासाठीच तर हे सगळं करतोय ना आम्ही. आदित्य थोडा समजून घेतो, पण त्या वयात भविष्यापेक्षा आई बाबा जास्त महत्वाचे होते. 3 महिन्यानंतर आई बाबा एकदा घरी आले. आदित्य धावतच त्यांच्या अंगावर पडला, जणू अख्खा आकाश त्याला मिठी मारत होतं. बाबांच्या हातात बरीच काही खेळणी, चॉकलेट, पुस्तकं असतात, पण आदित्य फक्त म्हणतो, बाबा हे नको मला, फक्त तुम्ही हवे. त्या एका वाक्यात सगळं सत्य होतं. 3-4 दिवस सरकून जातात, परत जायची वेळ येते. आई बाबा गेले की आदित्य शांतच बसायचा. त्याला आजी म्हणायची, ते लवकरच पुन्हा येतील रे बाळा. तो हळूच म्हणायचा, ते दररोज येतात ग आजी, पण फक्त मोबाईल मधून. आई बाबा एक नियम बनवतात, दररोज रात्री 8 वाजता फक्त आदित्यसाठीच वेळ. कधी गोष्ट, कधी गाणं, कधी स्क्रीनवरून भेटी. एकदा आदित्य विचारतो, एकदा आई विचारते, आदित्य, आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवरून मिठी देता येईल का? आदित्य मोबाईलला मिठी मारतो. आईच्या डोळ्यात पाणी येते. एकदा आदित्यला शाळेत विचारलं, तुझा सर्वात आवडता क्षण कोणता? आदित्यने सांगितलं, माझा आवडता क्षण तो होता जेव्हा माझ्या बाबांनी मोबाईलच्या स्क्रीनवरून एक चॉकलेट दिलं. ते माझ्या तोंडात नाही आलं, ते माझ्या मनात राहिलं. शिक्षकांचे डोळे पाणवले. एका रात्री आईला कॉल करायला थोडा उशीर होतो. आदित्य म्हणतो, आई, उद्या कॉल नको केला चालेल, फक्त एकदा इथे आणि मिठी मार. दोघं एकमेकांना विचारतात, आपण किती ओरडले ना ग त्याच्या लहानपणात. ते दोघं निर्णय घेतात, ते रिमोटवर स्वीकारतात. 2 महिन्यांनी ते गावाकडे येतात. एक दिवस आदित्य शाळेतून परत आणि पाहतो, आई स्वयंपाकघरात आहे, बाबा अंगणात. तो धावतच जाऊन आईला मागून मिठी मारतो. आई म्हणते, आज व्हिडिओ कॉल नाही का रे? तो हसतो, आज मोबाईल नाही, आज तू खरी आहेस. ते दोघं मिठीत घट्ट. स्क्रीन पलीकडचं बालपण आज खऱ्या मिठीत हरवून जातं. ही कथा आपल्याला एक महत्त्वाची जाणीव करून देते, कधी कधी पालक भविष्य घडवताना वर्तमान हरवून बसतात आणि आम्हा मुलांना भविष्य नाही. म्हणूनच तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी स्क्रीन कधीच आई बाबांची जागा घेऊ शकत नाही. मोबाईलवर दिसणारा चेहरा समाधान देतो, मोबाईलवर दिसणारा चेहरा समाधान देतो, पण मन भरतं ते फक्त प्रेमाने जवळ असलेला आई बाबांची. ही या कथेची खरी शिकवण आहे. धन्यवाद.